शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती लाखो अनुयायी कोरेगाव भीमा या ठिकाणी येत असतात आणि त्याची जय्यत तयारी पुणे पोलीस त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक 707 त्याचबरोबर अधिकारी 5500 त्याचबरोबर अंमलदार जे आहेत तेही या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि 2100 होमगार्ड जे आहेत त्यांच्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 1 तारखेला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनेक अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात आणि त्याची जय्यत तयारी सध्या या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून 165 CCTV कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 6 ड्रोन कॅमेरे आणि PA सिस्टीमची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पिण्याचं पाणी असेल त्याचबरोबर टॉयलेट असेल सर्व व्यवस्था जिल्हा परिषद त्याचबरोबर समाज कल्याण विभागाकडून या ठिकाणी करण्यात येते आणि काही अनुयायी आजपासूनच भीमा कोरेगाव या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर जो स्तंभ आहे स्तंभावरती यावेळेस कृत्रिम फुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की 207वा हा शौर्य दिन आहे। जी रेग्युलर नेहमीची फुलं असतात त्या फुलामुळं मोठा अडचण जी आहे ती या स्तंभाला भविष्यात निर्माण होईल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आणि त्यानंतर या वर्षीपासून कृत्रिम फुलं वापरण्याचा निर्णय जो आहे तो संयोजन समितीने घेतलेला आहे आणि पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी सध्या करण्यात येते आणि पोलीस बंदोबस्त असतील त्याचबरोबर होमगार्ड जे आहेत तेही सध्या कोरेगाव भीमा या ठिकाणी दाखल झालेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह साम TV कोरेगाव भीमा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।